कंप्लीट झालेली नसते किंवा होणार नसते, ही चालू असते, आपण ती ॲक्शन करत असतो, म्हणजे कुठलं पण काम आपण करत असतो तेव्हा आपण कोणत्या टेन्सचा यूज करतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो. ठीक आहे. आता आय एम रायटिंग म्हणजे मी लिहित आहे, आय एम रायटिंग मी लिहित आहे, मी काय करत आहे, लिहिण्याचं काम करत आहे. माझं काम कंप्लीट झालंय का? नाही. माझं काम कंप्लीट होणार आहे का? नाही. तर मी काय करत आहे, रायटिंग करत आहे, म्हणजे मी लिहित आहे, सध्या मी काय करत आहे, लिहित आहे. ही इज रायटिंग, तो लिहित आहे. कोण लिहित आहे? ही इज रायटिंग, तो लिहित आहे. शी इज रायटिंग, ती लिहित आहे. इट इज रायटिंग, ते लिहित आहे. प्लुरल सब्जेक्ट आहे वी. प्लुरल सब्जेक्टच्या समोर आपण काय लावतो? आर लावतो. सिंग्युलर सब्जेक्ट असेल आपला, जसं की ही, शी, इट असेल तर त्याच्या समोर तुमचं हेल्पिंगवर कुठलंही इज येणार. फक्त आयच्या समोर आपण काय यूज करतो? एम यूज करतो. ठीक आहे. वी आर रायटिंग, दे आर रायटिंग, यू आर रायटिंग. हे आपले प्लुरल सब्जेक्ट आहे. वी, दे म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर तुमचं काय होईल, तिथे तुम्हाला काय यूज करायचंय? आर यूज करायचं आहे. आणि तुमचं जर इथे थर्ड पर्सन असेल किंवा ही, शी, इट सिंग्युलर पर्सन असतील तर त्याच्या समोर तुम्ही इज यूज करू शकता. फक्त आयच्या समोर तुम्हाला काय लावायचंय? एम यूज करायचंय. ठीक आहे. इथे मी एक सेंटेन्स घेतलंय, धैया इज गोइंग टू स्कूल. धैया कुठे जाते? शाळेमध्ये जाते. असर्टिव्ह सेंटेन्स आहे, मिनिंगफुल आहे, परत पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. कसं आहे? पॉझिटिव्ह. आता मला पॉझिटिव्हचं काय करायचंय? निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे. तुम्ही स्ट्रक्चर तेच आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर पैकी कुठलंही घ्या आणि त्याला काय लावायचंय? नॉट लावायचे, बिफोर लावायचे, ऑब्जेक्टिव्ह. एम इज आर कसं यूज करायचं? तर आपला सब्जेक्ट बघून यूज करायचं. इथे सब्जेक्ट तुमचा कोण आहे? एक सिंग्युलर व्यक्ती आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर व्यक्तीच्या समोर आपण काय घेतो? इज घेतो. जर प्लुरल असेल तर आर घ्यायचं आणि आय आला असेल तर तुम्हाला काय घ्यायचंय? एम घ्यायचं. म्हणून धैया इज निगेटिव्ह बनवायचे, म्हणून काय घेतलंय? नॉट घेतलंय. धैया इज नॉट गोइंग टू स्कूल. धैया शाळेत जात नाही आहे. ठीक आहे. आता मला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे. हे आपलं होतं निगेटिव्ह आणि हे होतं आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. आपल्याला कोणतं बनवायचं? इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह बनवण्यासाठी आपलं हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. कोणतं आहे? इज सब्जेक्ट आहे, धैया वर्ब आहे, गोइंग टू स्कूल. स्ट्रक्चर होतं इज आर, सॉरी इज ऑब्लिक आर ऑब्लिक एम. तुम्हाला घ्यायचं हेल्पिंग वर्ब, याच्यापैकी एक सब्जेक्ट बघून तुम्ही यूज करू शकता. सब्जेक्ट बिफोर प्लस ऑब्जेक्ट. इज धैया गोइंग टू स्कूल. धैया स्कूलमध्ये जात आहे का? धैया स्कूलमध्ये जात आहे का? धैया शाळेत जात आहे का? परत इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह बनवायचं आहे का? मी इज धैया, धैयाच्या समोर काय लावायचंय? म्हणजे धैया काय आहे? सब्जेक्ट आहे. सब्जेक्टच्या समोर तुम्हाला काय यूज करायचंय? नॉट यूज करायचंय आणि नॉट पुढे बिफोर ऑब्जेक्ट. इज धैया नॉट गोइंग टू स्कूल. धैया शाळेत जात नाही आहे का? धैया शाळेत जात नाही आहे का? WH टाइप क्वेश्चन मध्ये काय घ्यायचंय? व्हेन. व्हेनच्या समोर काय करायचंय? हेल्पिंग वर्ब यूज करायचंय. प्लस सब्जेक्ट प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. व्हेन इज धैया गोइंग टू स्कूल. धैया केव्हा शाळेत जात आहे? धैया केव्हा शाळेत जात आहे? आणि मला विचारायचं व्हाय इज धैया नॉट गोइंग टू स्कूल. धैया शाळेत का जात नाही आहे? व्हाय इज धैया नॉट गोइंग टू स्कूल. WH टाइप मध्ये आपण बघितलं होतं WH प्लस हेल्पिंग वर्ब कुठलं पण घ्या. आपला जसं सब्जेक्ट असेल तसा इज आर एम प्लस बिफोर, सॉरी सब्जेक्ट प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. यापैकी हेल्पिंग वर्ब यूज करा. तुमचं जसं सब्जेक्ट दिलेला असेल, सिंग्युलर असेल तर यूज करा, प्लुरल असेल तर आर यूज करा, आय असेल तर एम यूज करा. ठीक आहे. नंतर व्हाय इज धैया नॉट गोइंग टू स्कूल. धैया शाळेत का जात नाही आहे?